नमस्कार मंडळी, कसे आहात? सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर चला भेटूया आपल्या गणपती बाप्पाला. तर पहिले दर्शन घ्या आमच्या गणपती बाप्पांचे. आणि काल रात्री एक लाईटिंग म्हणजे लाईटची माळ ही बंद पडली, त्यामुळं मग मिस्टरांनी नवीन आणले होते 2. मग ती लावायची होती. मग ती मी सकाळी सर्व माझी कामे आटपून लावण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु त्या लाईटिंगचा गुंता एवढा करून ठेवला होता मिस्टरांनी, कारण की ती चेक करण्यासाठी ते सर्व काही ओपन केले होते आणि तीही सारखी सारखी पडत होती. कारण की गणपती बाप्पाला कुठून माझा हात लागू नये याची काळजी घेत मी लाईटिंग लावत होते. त्यानंतर कशी बशी ते मी लावून घेतली आणि बाप्पा लाईटशिवाय त्यांना छान वाटेल का, किंवा आपल्याला छान वाटेल का, त्यांचं स्वागतात काही कमी पडू नये असं मला वाटतं. मी देखील सकाळची सर्व कामे आटोपली होती आणि माऊली हा झोपला होता आणि आरती करताना रोज तो आरती ओढ, देवाचं नैवेद्य घे असं सर्व काही करत होता. त्यामुळं आज तो 9 वाजेपर्यंत झोपल्यामुळं तो उठायच्या आत मी आरती करून घेतली. त्यानंतर त्याला बाप्पांचा प्रसाद देणार होते. तुम्ही पाहू शकता इथं चिरमुरे वगैरे तो घेऊन कसा सर्व काही इकडे तिकडे पसारा करून ठेवला आहे. त्यानंतर हराळी आणली होती, ती हराळी पूर्ण निवडून घेतली, हराळी घालून घेतली. गणपती बाप्पाच्या पाया पडून घेतले, आरती वगैरे लावून घेतली, उदबत्ती वगैरे लावून घेतली. आणि हार हा माझ्याजवळ नव्हता, त्यामुळे जी माझ्याकडे एक्स्ट्रा फुले होती ती घातली. आणि हार हा जो आम्ही घातलेला होता तो अजून फ्रेशच होता म्हणून काढला नाही. नवीन फुले देखील चढवली होती. सर्वीकडे उदबत्ती ओवाळून झाली. इथे उदबत्ती लावायला देखील भीती वाटते, कधी माऊली उचलून तो घेऊन फिरतो काय माहीत. त्यानंतर मी आरती करून घेतली आणि आरती इतकी सुंदर होत असते ना की आम्ही सुखकर्ता, शेंदूरलाल, लवथवती, दुर्गे दुर्गटबारी, पांडुरंगाची सर्व काही आरती टी व्हीला पण लावतो आणि तसेच म्हणतो देखील. पांडुरंगाची आरती अजून एवढी येत नाही, परंतु ट्राय नक्की करते. आणि आज बाप्पासाठी बनवली शेवयाची खीर. त्यासाठी भरपूर साय असलेली दूध घेतली आणि त्याला मस्तपैकी आटवलं. अर्धा लिटर एवढं दूध घेतलं आणि छान आटवून घेतलं. आणि दुसरीकडे शेवया घेतल्या. सोलापूरहून येताना शेवया या करून आणल्या होत्या, रव्याच्या शेवया आहेत ह्या. त्याच्यामध्ये थोडंसं तूप घातलं आणि त्याला छान असं भाजून घेतलं. आणि शेवया इकडे तिकडे गेल्यावर करपतात, कारण की इतक्या नाजूक असतात. आणि मी खूप लक्ष देऊन त्याला भाजत होते, तरी देखील माऊली उठला आणि रडत होता. त्याच्याकडे गेल्यावर थोडासा त्याला डार्क कलर आला असू. त्यानंतर ते शेवया मी दुधामध्ये घालून घेतल्या आणि त्याला देखील एक छान शेवया मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं. दूध किती घट्ट झाले तुम्ही पाहू शकता. आणि पूर्ण साय मी घातल्यामुळं अजून थोडं मस्त झाली होती. आणि थोडंसं केशर घालून घेतलं. केशर आधी 5-10 मिनटं पाण्यात भिजवून जर ठेवलं तरीही चालतं, परंतु खीर करायची का मोदक करायचं माझं नक्की नव्हतं, त्यामुळे मी भिजवलं नव्हतं. त्यानंतर माझ्याकडे मी बेसनचे लाडू बनवले होते, त्याची विलायची घातलेली पिठी साखर होती, तीच मी 2 चमचे घातली. अतिशय गोड पण नाही आणि अतिशय सपक पण नाही, असं मीडियम असं फ्लेवरचं मी बनवून घेतलं. दूध होतं चाललंय मी समोर उभारली की कसं होतं चाललं असं त्याला सांडलंय. शामी आहे काय ते गोल गोल आहे, गोल भांड्यात आहे.
लवकरपर्यंत एक चुम्मी दे. मेहंदीला वास भारी आहे रे. वास दाखव. नाही मस्त आहे. छान छान. मी साडी नेसते छान दिसले का? अशा पद्धतीनं दूध जेव्हा वर आलं की तो मला सांगत होता की मम्मी दूध बंद कर, दूध वर आलंय. आणि माझी खीर ही तयार झाली होती आणि मस्त वास देखील सुटला होता विलायचीचा. आणि थोडेसेच बदाम टाकले कारण की मला भरपूर असं ड्रायफ्रुट्स घालून केलेलं गोड पदार्थ काकी आवडत नाहीत. आणि हा इथे ट्राय करत होता पप्पांचं बघून नारळ आणि फोडायचं. आधी ट्राय तर कर एकदा. आता फोड. बस सोड, येत नसतं ते. बस ग म्हणजे कुठून मुंड ना. आणि इथे जेव्हा वेदांत आरती पकडला होता तर त्याला इतकं राग आला की तो रडत होता. त्यासाठी त्याला बोलवलं, ये पकड ये. तर त्याची जिद्द किती की दोन्ही हात तो स्वतःच पकडणार, मी पकडायचं नाही. आणि आरती देखील गोल गोल हलवायची. आणि जी पाठीमागं आरती चालू होती त्याला काही येत नव्हतं परंतु असं करत तो बडबडत होता. आणि दादा व्हिडिओ नीट पकड असं मी सांगत होते तर तो त्याच्याकडे चांगल्या पद्धतीने पोज पण देत होता. आणि मी करते ना एक हाताने आरती एक हाताने घंटी, तर ते सर्व करायचं काम त्यांचं चाललं होतं. तसंच आरती पूर्ण व्हायच्या आधीच त्याला प्रसाद हवा होता. त्यानंतर संध्याकाळी आम्ही बनवली संध्याकाळची आरती झाल्यानंतर आम्ही बनवली थोडेसे मसाला पाव आणले होते माझ्या मिस्टरांनी. तर आता त्या मसाला पाव वेस्ट करण्यात काही अर्थ नाही, त्यामुळे मी बनवली पावभाजीसारखी मिक्स अशी भाजी. माझ्याकडं फ्लावर वगैरे काही नव्हतं, बीट होतं परंतु वेदांतला नाही आवडत, त्यामुळं मी शिमला मिर्च, बटाटा आणि टमॅटो आणि थोडीशी मुगाची डाळ असं घालून पावभाजी मसाला घालून आपल्या पावभाजीसारखी मिळती जुळती थोडीशी मिक्स भाजी बनवून घेतली. आणि अतिशय टेस्टी पण झाली होती, पावभाजीसारखीच लागत होती. फ्लावरमध्ये भरपूर किडे दिसायला लागलेत, त्यामुळे मी आता खूप दिवस झालं फ्लावर आणायचंच बंद केलं आहे. आणि त्यानंतर हे सर्व कुकरला लावून त्याच्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. आणि त्यात थोडीशी मुगाची डाळ घातली. कधी कधी मी मुगाची डाळ, थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मसूर डाळ अशी सगळ्या डाळी मिक्स करते जेणेकरून सर्व डाळी मुलांच्या पोटात मुलांना चांगल्या पद्धतीने प्रोटीन्स भेटावं म्हणून मी असंच करते. आणि काही जण किंवा तुम्ही त्याच्यामध्ये भिजवलेले वाटाणे आणि आपले हिरवे मटार देखील घालू शकता. आणि बीट मला देखील जास्त पावभाजीमध्ये घातलेलं नाही आवडत, त्याला का की गोड असं चव येते, ती नको वाटते. त्यामुळं मी बीट हे कच्चंच खायला आवडतं किंवा त्याचा हलवा देखील बनवते मी. पलीकडे मी माऊलीसाठी गंजी बनवून घेतली होती रव्याची गंजी म्हणजे मीठ आणि थोडंसं जिरे आणि पाणी घालून त्याला छान असं शिजवून घेते, त्याला फार आवडते. त्यानंतर मी हे व्हिडिओ एडिट करत असताना हा मुद्दा म्हणून येतो की मम्मा काहीतरी वेगळं करायले म्हणून येऊन मम्मा मम्मा ओरडत असतो. त्यानंतर छान असं फोडणी मिक्स करून घेतली. आणि पलीकडे माझ्या मिस्टरांनी मी सांगितलं होतं ना की मसाला ब्रेड आणले होते, त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व मसाले होते, मीठ जिरे पूड असे. आणि त्यामुळे मी सिंपल अशा पद्धतीने गरम करून घेतलं आणि वेदांतला देखील ते फार आवडलं. अशा पद्धतीने आज आम्ही बनवली थोडीशी पावभाजी आणि थोडीशी मिक्स भाजी. चला तर मग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.